नमस्कार सर्वांना. आपण आज बनवणार आहोत दुधीची भोपळी. त्यासाठी लागणारं साहित्य: शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे, अशा प्रकारे कूट केलेला आहे. शेंगदाणे, कांदा, टमॅटोची पेस्ट आणि कोथिंबीरची हलकंसं कट करून घेणार आहे. अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून चॉप केलेले आहेत. ऑनियन चॉप केलेले आहेत. फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे. तेल टाकलेलं आहे 2 चम्मच. आता जिरे मोहरी मी टाकत आहे. अशा प्रकारे आपण तडका देणार आहोत. दुधी भोपळीची आज आपण रेसिपी बनवणार आहेत. अशा प्रकारे 2 पोटॅटो चॉप केलेले आहे. टोमॅटो चॉप करणार आहे आणि ऑनियनची फोडणी आणि जिरे मोहरी टाकणार आहे. अशा प्रकारे मी जिरे टाकले आहे, मोहरी टाकत आहे. तुम्ही बघू शकता. त्याला आपण तडतड करून घेणार आहोत. ऑनियन चॉप केले आहेत, मी फ्राय करत आहे. अशा प्रकारे आपण तो कूट ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. टोमॅटो थोडंसं हळद वगैरे चांगल्या प्रकारे आपण फ्राय करणार आहोत, त्याचा कच्चापणा जाऊ देण्यासाठी. आणि 2 पोटॅटो फ्राय करत आहे शिजण्यासाठी. आपण फ्रायवरतीच करणार आहोत. आणि दुधीचं एक चॉप करून घेतलं आहे. चॉप म्हणजेच हलकासं मोठंसं ठेवणार आहे. आणि झाकणामध्ये मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे. खालती आणि थोडीशी कोरिअँडर चॉप करून टाकणार आहे. अशा प्रकारे मी पाणी गरम करून त्याच्यामध्ये 1 ग्लास टाकला आहे. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे. लाईक अँड शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. लाईक करायला, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू गाईज. धन्यवाद. अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे. यूट्यूब चॅनलला जावा.